नमस्कार, गुड इव्हनिंग. मी मयूर पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आजच्या अपडेट व्हिडिओमध्ये आणि M1 ट्रेडिंग स्पेसमध्ये. तर आजच्या अपडेट व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा चेक करून घेऊ की आपल्या M1च्या गोल्डन सेटअप अकॉर्डिंग आज आपण कुठे ट्रेड एक्झिक्यूट केला, कोणत्या लेवलवर त्याला आपण बुक केलेला आहे, प्रॉपरली आपण लाईव्ह मार्केटमध्ये त्याला आपण कसं मॅनेज केलं, काय सायकोलॉजी होती, प्रॉपरली डीपमध्ये आपण सगळं काही डिस्कस करणार आहे. तर इथे तुम्हाला दिसत असेल ऑर्डर बुकमध्ये की आपल्या सेटअप अकॉर्डिंग आज आपण एकच ट्रेड एक्झिक्यूट केला जो की बँक निफ्टीमध्ये होता. तर डायरेक्टली मी इथे बँक निफ्टीचा इंडेक्स चार्ट लावून घेतो आणि तिथे एक्सप्लेन करतो की एक्झॅक्टली आपण कुठे एक्झिक्यूट केला आणि कोणत्या लेवलवर त्याला आपण बुक केलेला आहे. तुम्हाला माहिती आहे की आपण आज पुट बाय केलेला आहे, जे की तुम्हाला इथे क्लिअरली दिसत असेल. ओके, आणि हा जो चॅलेंज सुरू आहे आपला, हा 30 डेजचा ऑप्शन बाईंगचा चॅलेंज सुरू आहे. त्या अकॉर्डिंगच आपण हे सगळे अपडेट व्हिडिओ बनवतोय. भरपूर जणांची क्वेरी होती की ऑप्शन सेलिंग मध्ये पैसा बनतो, ऑप्शन बाईंग मध्ये बनत नाही. त्या अकॉर्डिंग मी ते चॅलेंज घेतलं आणि तेच आता कंटिन्यू सुरू आहे. ऑप्शन बाईंग मध्ये आपण काय सायकोलॉजी ठेवून आपण एंट्री करू शकतो, कसा सेटअप वापरावा लागतो आणि कशा प्रकारे त्याला बुक करावं लागतं, सगळं काही आपण या रोजच्या अपडेट व्हिडिओमध्ये बघतो. तर तेच आपण आज पुन्हा बघणार आहे. तर डायरेक्टली वेळ वाया न घालवता मी इथे बँक निफ्टीचा इंडेक्स चार्ट लावून घेतो आणि तिथे तुम्हाला एक्सप्लेन करतो. तर बँक निफ्टीचा इंडेक्स चार्ट मी इथे ओपन करून घेतलेला आहे. बँक निफ्टीची ओपनिंग स्लाइटली आज गापअप होती, बट फर्स्ट कॅन्डल ह्याची स्ट्रॉंगली बुलिश होती. डायरेक्टली रिकव्हरी आली आणि इथे यांनी स्ट्रॉंग अपसाइडनी ब्रेकआउट दाखवण्याचा पण प्रयत्न केला. बट इथे आपली लाईव्ह सुरू होती. मी क्लिअरली सांगितलेलं होतं की फर्स्ट कॅन्डलमध्ये कोणीही जम्प करणार नाही. हा फक्त ट्रॅप असू शकतो, बायरना इन्व्हाइट करू शकतात आणि त्यानंतर पुन्हा ट्रॅप करून हा खाली जाऊ शकतो. कारण की जो डॉमिनेट ट्रेंड आहे तो डाऊनसाइडनी आहे आणि आपण डायरेक्शनल प्लेयर आहे, तर आपल्याला ट्रेंड फॉलो करणं खूप गरजेचं आहे. इथे जोपर्यंत फॉलो थ्रू येत नाही तोपर्यंत आपल्याला ट्रेड घ्यायचा नव्हता. तेच आपण फॉलो केलं. जे मी सांगितलं भरपूर जणांनी त्याला फॉलो केलेलं आहे, भरपूर जणांचं मिस झालं. मी क्लिअरली सांगितलं होतं की हे कॅन्डल येईल, एक रिट्रेसमेंट येईल, त्यानंतर अपसाइडने ब्रेकआउट देईल, तर आपल्याला WRCच्या क्लोजिंगवर आपल्याला एक्झिक्यूट करायचं आहे. त्यानंतर जे वरचे टार्गेट आहे ते आपण बघणार होतो आणि जर खालच्या साईडने ब्रेकडाऊन दिलं तर त्यानंतर जर कंटिन्युएशन मध्ये आपला ट्रेड तसाही होणार होता, तर ते आपण कॅप्चर करणार होतो. तर तोच जो आपला सेटअप आहे, वर न ब्रेकआउट देता खालच्या साईडने ट्रेंड कंटिन्यूचा साईन दिलेला आहे. एक्झॅक्टली इथनं रिव्हर्स आलं, स्विंग क्रिएट केला, खाली आलं. प्रॉपरली जर तुम्ही बघाल तर इंगल्फिंग अकॉर्डिंग या झोनच्या खाली आणि क्लोजिंग दिलेली आहे. प्रॉपर WRC होती, इंगल्फिंग पण होती, ट्रेंड कंटिन्युएशन साईन पण होतं, जे की कंटिन्युएशन सुरू आहे खालच्या साईडनी. तर जशी या कॅन्डलची क्लोजिंग आली मी ट्रेड एक्झिक्यूट केला. सेम कॅन्डलचा हाय मी SL लावलेला. ह्याच्यामध्ये क्लिअरली जे आपलं टार्गेट होतं ते डे लो होतं, कारण की ह्याच्यामध्ये जो स्पेस होता तो क्लिअर होता, ओपन होता, कोणतंही हर्डल नव्हतं. आणि जिथे पण स्पेस जो आहे तो ओपन असतो तिथे जे टार्गेट आहे ते क्लिअरली आपले डन होतात. तेच इथे झालेलं आहे. एंट्री घेतल्यानंतर लगेच आणि खाली आलं, एक स्विंग क्रिएट केला, प्रॉपरली प्राइस ऍक्शन दाखवताना जे ट्रेंड आहे कंटिन्युएशनचा तो कंटिन्यू केला आणि हा जो डे लो आहे इथे टच केलेला आहे. ह्याच्यामध्ये प्रॉपरली आपल्याला एक ट्रेलिंगचा चान्स पण मिळाला. जो SL आपण आधी इथे लावलेला होता तो ट्रेल केला आणि जी पोझिशन आहे ती सिक्युअर प्लेसवर आणण्यासाठी आपण हा ट्रेलिंग जो आहे हा इथनं उचलून या फ्रॅक्टलवर लावला. त्यानंतर हा खाली गेला, टार्गेट इथे डन झालं, तर अजून टाईट टेल करण्यासाठी, पोझिशन सिक्युअर प्लेसवर आणण्यासाठी आणि जेवढं मिळतं त्याला बुक करण्यासाठी जो SL होता तो अजून टाईट टेल केला आणि ह्याच्यावर लावला. जेव्हा इथे दोन कॅन्डल खाली गेल्या आणि या लेवलच्या खाली क्लोजिंग द्यायला रेडी नव्हत्या, तर इथे क्लिअरिटी आलेली होती की हा इथनं बाउन्स बॅक करू शकतो. कारण की तुम्हाला माहिती आहे की मी पुन्हा पुन्हा सांगतो की जेव्हा टार्गेट लेवलच्या खाली क्लोजिंग देईल त्यानंतरच खालचे जे टार्गेट आहे ते ओपन होतात, किंवा मग टार्गेट लेवलच्या वर क्लोजिंग देईल त्यानंतरच वरचे जे टार्गेट आहे ते ओपन होतात. तर असं इथे होताना दिसत नव्हतं. जे क्लोजिंग आहे ते ह्याच्या वरच देत होता. तर मी अजून टाईट टेल केलं, कारण की फायनल टार्गेटवर आपल्याला बुक करायचं होतं. माझी एक्झिक्युशन टीम प्रॉपरली याला मॅनेज करत होती. जो इथे लावलेला असा होता तो टाईट टेल केला आणि ह्याच्यावर लावला. जेव्हा बँक निफ्टी इथनं रिव्हर्स झालेला आहे तर इथे लावलेला जो ट्रेलिंग आहे तो या लेवलवर बुक झाला. त्यानंतर चांगली त्यांनी रिकव्हरी दाखवली. फायनल हे जे सेलर आहे, हे जे सेलर आहे यांना ट्रॅप करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आता टोटली एका साइडवेज रेंजमध्ये फसलेला आहे. जी क्लोजिंग देण्याचा प्रयत्न करताय ते पण आता रेंजमध्येच देण्याचा प्रयत्न करताय. आज तुम्हाला माहिती आहे की आज ट्यूजडे आहे. जनरली बँक निफ्टीची एक्सपायरी असते ते वेडनेसडेला असते, बट उद्या 2 ऑक्टोबर आहे तर उद्या सुट्टी आहे. त्या अकॉर्डिंग जी बँक निफ्टीची एक्सपायरी उद्या राहणार होती ती आजच आहे. उद्या सुट्टी असल्यामुळे त्याचं पण बेनिफिट आज आपल्याला झालेलं आहे. त्या अकॉर्डिंगच ही जी मोमेंटम आहे ती आपण प्रॉपरली कॅप्चर केली आणि चांगल्यावर त्याला बुक केलेलं आहे. जनरली डायरेक्टली असा व्ही शेपमध्ये रिकव्हरी देत नाही. प्राइस ऍक्शन जेव्हा बनवतो त्यानंतरच रिएक्शन येतं. तर तेच आपल्याला इथे बघायला मिळालेलं आहे. दिवसाला फक्त एकच ट्रेड आपला सफिशियंट असतो. एका ट्रेडमध्ये आपलं दिवसभराचं पूर्ण टार्गेट देऊन जातं. आठवड्यातले भरपूर असे दिवस राहतात की जे आपल्याला महिन्याचं पण टार्गेट देऊन जातात. त्यापैकीचा जास्त हा दिवस होता. ऑलमोस्ट जेव्हा मी तुम्हाला प्रॉपरली सगळं क्लिअर करून दाखवेल तेव्हा तुम्हाला समजेल की एक्झॅक्टली आपण किती पॉईंट बुक केले आणि कोणत्या लेवलवर आपला SL होता, किती स्मॉल SL अकॉर्डिंग आपण ऑप्शन बाईंग करतो आणि त्यानंतर आपण किती मोठे टार्गेट आपण कॅप्चर करतो. तर आज प्रॉपरली बँक निफ्टीची टेक्स्टबुक एंट्री होती, प्लस वीकली एक्सपायरी पण होती. त्याचं पूर्ण आपण बेनिफिट उचललेलं आहे. फिन निफ्टीची पण एक्सपायरी होती आणि बँक निफ्टीची पण होती. बट तुम्हाला माहिती आहे की या 30 डे चॅलेंज मध्ये आपण जे 2 इंडेक्स चूज केलेले आहे ते बँक निफ्टी आहे आणि निफ्टी आहे. समोर काही व्हिडिओमध्ये मी काही ट्यून करणार आहे, काही नवीन शिकवण्याचा तुम्हाला प्रयत्न करणार आहे. मल्टिपल इंडेक्सवर आपण कसं ट्रेड करू शकतो, ज्या इंडेक्समध्ये एक्सपायरी आहे त्यामध्ये कसं कॅप्चर करू शकतो हे पण मी तुम्हाला समोर शिकवणार आहे. तर ज्यांनी पण चॅनलला सबस्क्राईब करून घेतलेलं नसेल तर ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून येणारे सगळे तुम्हाला कंटिन्यू येत राहतील. तर फायनल मी इथे तुम्हाला टेक्स्टबुक एंट्री सांगून देतो. एक्झॅक्टली M1च्या गोल्डन सेटअप अकॉर्डिंग आपण
आपण कुठे ट्रेड एक्झिक्यूट केला आणि कोणत्या लेवलवर आपला एसएल होता आणि बुकिंग कुठे झालेली आहे. तर एक्झॅक्टली आपण ट्रेंड कंटिन्युएशन मध्ये एक्झॅक्टली या क्लोजिंगवर आपण ट्रेड एक्झिक्यूट केला. सेम कॅन्डलचा जो हाय आहे तो आपण एसएल लावलेला. त्यानंतर हा जो ट्रेंड आहे जो की आपला ओपन स्पेस होता या लेवलपर्यंत इथपर्यंत याला आपण राईट गेलं. त्यानंतर हे डॉमिनेट कॅन्डल ह्या डॉमिनेट कॅन्डल अकॉर्डिंग त्याला ट्रेल केलेलं आहे आणि जेव्हा फायनल टार्गेटवर पोहोचला इथे आपण याला टाईट ट्रेल केलं. इथनं बँक निफ्टी रिव्हर्स झालेला आहे तर या झोनवर तो बुक झालेला आहे. तर इथे तुम्हाला प्रॉपरली बँक निफ्टीच्या इंडेक्स चार्टवर समजलेलं असेल की एक्झॅक्टली कुठे एंट्री होती आणि कुठे त्याला बुक केलेला आहे. पुन्हा एकदा तुम्हाला बँक निफ्टीच्या ऑप्शन चार्टवर घेऊन जातो. तिथे एक्सप्लेन करतो की किती पॉईंट आपण कॅप्चर केले, किती पॉईंटचा एसएल होता आणि आपल्या खिशात किती पॉईंट आपण आणलेले आहेत. तर डायरेक्टली मी इथे ऑप्शन चार्ट लावून घेतो. इथे तुम्हाला दिसत असेल की मी ऑलरेडी ऑप्शन चार्ट जो आहे तो लावून घेतलेला आहे. तुम्हाला माहिती आहे की हे जे ट्रेडिंग अकाउंट आहे किंवा हे 30 डे चॅलेंज सुरू आहे हे ऑप्शन बाईंग मध्ये आहे. ऑप्शन बाईंग करताना आपल्याला पुट साईडनी एंट्री मिळाली आहे कारण की डाऊन साईड आपण एंट्री घेतलेली आहे. इथे दिसत असेल की 53,100चा पी आपण बाय केला एक्झॅक्टली या कॅन्डलच्या क्लोजिंगवर. तर ती जी कॅन्डल आहे ती कॅन्डल ही आहे. एक्झॅक्टली याच्या क्लोजिंगवर आपण ट्रेड एक्झिक्यूट केला. सेम कॅन्डलचा लो आपण एसएल लावलेला. आपलं जे टार्गेट आहे ऑलमोस्ट इथे डन झालेलं होतं. फर्स्ट ट्रेडिंग जो होती या झोनवरती, सेकंड जी होती ती या झोनवर होती. त्यानंतर आपण टाईट केलं ह्या कॅन्डलच्या खाली आणि जेव्हा बँक निफ्टी रिव्हर्स झाला त्यासोबत ऑप्शन पण इथनं रिव्हर्स झालेला आहे. तर इथे लावला जो ट्रेलिंग आहे तो या कॅन्डलमध्ये आपला बुक झाला. त्यानंतर ऑलमोस्ट त्यांनी डे लो लावण्याचा प्रयत्न केला ऑप्शन प्रीमियमनी. आता पूर्ण रेंजमध्ये फिरत आहे आणि क्लोजिंग पण आता ऑलमोस्ट डे लोच्या जवळच देताना दिसत आहे, या रेंजमध्ये देताना दिसत आहे. याला प्रॉपरली आपण पॉईंट्स अकॉर्डिंग कॅल्क्युलेट करून घेऊ की एक्झॅक्टली किती पॉईंटचा एसएल होता आणि किती पॉईंटचा टार्गेट आपण बुक केलेला आहे. तर एक्झॅक्टली मी इथे रेंज काढून घेतो. तर या कॅन्डल क्लोजिंगवर आपली एंट्री होती. याचा एसएल जो आहे ऑलमोस्ट 40-45 पॉईंटच्या जवळपास असा एसएल होता आणि आपण जे कॅरी केलेला आहे ऑलमोस्ट 200 पॉईंट कॅरी केले आणि आपले जे खिशात आलेले आहे आपण जे बुक केलेले आहे ऑलमोस्ट 150 पॉईंटच्या जवळपास आपण बुक केलेले आहे. तर 150 पॉईंट कमी होत नाहीत. तुम्हाला माहिती आहे की एक्झॅक्टली आपली जी एंट्री आहे ती पण प्रॉपर बॉटमवर झालेली आहे आणि जी एक्झिट आहे ते एक्झॅक्टली टॉपवर झालेली आहे. तर यालाच प्रॉपरली ट्रेड मॅनेजमेंट म्हणतात. एक्झॅक्ट लेवलवर एंट्री आणि एक्झॅक्ट लेवलवर जी बुकिंग आहे ती प्रॉपर झाली पाहिजे जेणेकरून आपला जो परफॉर्मन्स आहे तो ह्याच प्रकारे वाढत जातो. लाईव्ह मार्केटमध्ये कसं त्याला एक्झिक्यूट करतात, काय सायकोलॉजी ठेवावं लागतं, कसं ट्रेल करावं लागतं, एक्झॅक्ट लेवलवर कसं बुक करावं लागतं, सर्व काही आपण आज लाईव्ह मध्ये शिकलेलो आहे. सर्व जो पण ट्रेंड होता, जो पण सेटअप होता प्रॉपरली मी तुम्हाला लाईव्ह मध्ये एक्सप्लेन केला. भरपूर जणांनी आज चांगले चांगले स्क्रीनशॉट पाठवले. चांगल्या लेवलवर त्यांनी एक्झिक्यूट केलेलं होतं. 1000 रुपयापासून तर 1.5 लाखापर्यंत मी आज स्क्रीनशॉट बघितले. चांगल्या लेवलवर तुम्ही पण M1च्या गोल्डन सेटअप अकॉर्डिंग प्रॉफिट केलेलं आहे. होप करतो रोज जे आपण लाईव्ह घेतो ते तुमच्या फायद्याची ठरत असेल आणि रोज तुम्ही काही नवीन शिकत असाल आणि प्रॉफिट पण बनवत असाल. तर त्याचबरोबर आता इथे तुम्हाला बँक निफ्टीच्या इंडेक्स चार्टवर आणि बँक निफ्टीच्या ऑप्शन चार्टवर दोघांवर पण समजलेलं असेल की एक्झॅक्टली आपली एंट्री कुठे होती आणि एक्झिट कुठे केलेला आहे. पुन्हा एकदा तुम्हाला ऑर्डर बुकवर घेऊन जातो आणि तिथे एक्सप्लेन करतो की कोणत्या टायमिंगला आपण ट्रेड एक्झिक्यूट केला आणि कोणत्या टायमिंगला आपण त्याला बुक केलेला आहे. तर डायरेक्टली मी इथे ऑर्डर बुक लावून घेतो. तर इथे मी ऑर्डर बुक लावून घेतलेला आहे. आपला जो ट्रेड आहे पुट साईडने ऍक्टिव्हेट केलेला आहे जो की आपण एक्झिक्यूट केलेला होता 9:50 जवळपास. तिथे मी बँक निफ्टीचा 53,100चा पी बाय केलेला. तो भाजला होता 128 मध्ये. त्यानंतर याला जेव्हा आपण ट्रेलिंग करत होतो आणि बुक करण्याचा प्रयत्न करत होतो तर हा जो आपला ट्रेलिंग बुक झालेला आहे प्रॉफिटमध्ये तो बुक झालेला आहे 10:50 53,100चा पी तो आपला बुक झालेला आहे 269 मध्ये. तर M1चा सेटअप किती पॉवरफुल आहे आतापर्यंत तुम्हाला समजलेलं असेल. जेवढं पण काही आहे सर्व काही मी तुम्हाला लाईव्ह मध्ये एक्सप्लेन करतो. लाईव्ह मध्ये सेटअप कसा अप्लाय होतो, त्याला कसं मॅनेज केलं जातं हे सर्व मी तुम्हाला लाईव्ह मध्ये सांगतो. अॅक्युरेसी पण आपण 80%च्या वर काढतोय हे क्लिअरली तुम्हाला रोज दिसत असेल. माझ्या या एक्झिक्युशन व्हिडिओमध्ये जे पण मी तुम्हाला अपडेट देतोय त्यामध्ये क्लिअरिटी पण येत असेल की काय सायकोलॉजी ठेवून आपल्याला ट्रेड करावा लागतो आणि कशा लेवलवर त्याला आपल्याला बुक करावं लागतं. कारण की जोपर्यंत तुमची सायकोलॉजी स्ट्रॉंग होणार नाही तोपर्यंत अशा प्रकारे रिझल्ट येणार नाहीत. फर्स्ट आपल्याला आपली सायकोलॉजी स्ट्रॉंग करावं लागतात, त्यानंतर आपल्याला सेटअपवर जावं लागतं किंवा स्ट्रॅटेजीवर जावं लागतात, त्यानंतर आपल्याला रिझल्ट येतात. आधी आपला माइंडसेट स्ट्रॉंग असणं खूप गरजेचं आहे. आपल्याला विश्वास आला पाहिजे की मार्केटमधनं पैसा बनतो. त्यानंतर आपोआप आपण जेव्हा रूल आणि डिसिप्लिन मध्ये राहून सगळ्या गोष्टी फॉलो करतो त्यानंतर बाय डिफॉल्ट आपल्याला प्रॉफिट यायला स्टार्ट होतं. तेच तुम्हाला या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला क्लिअरिटीनी स्पष्टपणे सांगण्याचा प्रयत्न करतोय. तर होप करतो जे पण मी सांगतोय ते तुम्हाला कामाचं ठरत असेल, काही लर्निंग मिळत असेल. ज्यांना कोणाला पण आमच्यासोबत लाईव्ह मध्ये जुळायचं असेल आणि लाईव्ह मार्केटमध्ये पार्टिसिपेट करायचं असेल तर ते डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या नंबरवर कॉल किंवा व्हॉट्सअप करू शकता आणि डिटेल घेऊ शकता. डिटेल घेतल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवसापासून तुम्ही आमच्यासोबत जुळू शकता आणि लाईव्ह मार्केटमध्ये पार्टिसिपेट करून चांगला प्रॉफिट बनवू शकता. त्याचबरोबर रोज मी जे एक्झिक्युशन व्हिडिओ अपलोड करतो यामध्ये मी जे अपडेट देतो हे पण तुमच्या काही कामाचे ठरत असतील, यामध्ये पण काही तुम्हाला लर्निंग मिळत असेल तर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि व्हिडिओला लाईक करू शकता जेणेकरून येणारे सगळे अपडेट तुम्हाला कंटिन्यू येत राहतील. तर इथे पण तुम्हाला आजच्या बँक निफ्टीच्या स्टेटचं अपडेट क्लिअर झालेलं असेल. तर आजच्या अपडेट व्हिडिओ पुरतं एवढंच ठेवू. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वजण शिकत राहा, इम्प्लिमेंट करत राहा. मी मयूर साइन ऑफ करतो. गुड लक. बाय.